बंगाल व आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपासह एनडीएचा दणदणीत विजय झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आलेला आहे। ठाणे स्टेशन परिसरात नगरसेवक संजय वाघुले यांच्या पुढाकाराने तर भाजप कार्यालयात वर्तकनगर येथील जिल्हा परिषद अध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकाराने, भाजप खोपट कार्यालय येथे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांनी बँड वाजवून विजय उत्सव साजरा केलाय। भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांना व एकमेकांना मिठाई, कोकम सरबत वाटून आनंद व्यक्त केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपाची संघटनात्मक रणनीती, पक्षाने देशभर राबवलेल्या लोककल्याणकारी धोरणामुळे हा विजय झालेला आहे। बंगाल, आसाममधील जनतेने विकास, सुशासन, राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावरती आपला अढळ विश्वास व्यक्त केला आहे। तसेच बंगालमध्ये नव्या पर्वाला सुरुवात केली आहे। यावेळी सर्व ठिकाणी शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंधू भगिनी उपस्थित होते। होत्या आणि कम्युनिस्ट पार्टीला हटवून त्या आल्या होत्या। ती तृणमूलच्या नावाखाली दुसरी कम्युनिस्ट पार्टीच होती आणि त्यांची जी दबंगशाही, कार्यकर्त्यांची दादागिरी ही सगळी जी त्या राज्यात चालू होती त्याच्या जीवावर त्यांनी सगळी व्यवस्था दाबून ठेवली होती। पण या वेळेला अमित शहाच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा ही सुरक्षित करण्यात आली, सर्व यंत्रणेला मोकळीक देण्यात आली, केंद्रीय फोर्स देखील ते लावण्यात आले, स्थानिक पोलीस देखील होते आणि त्यामुळे लोकांना मोकळेपणाने मतदान करता आलं, दडपणाविरहित मतदान करता आलं। एका एजन्सीच्या लोकांनी असं सांगितलं, ऍक्सिस माय इंडिया, की सर्वे त्यांनी दाखवला नाही। कारण काय, त्यांच्या सर्वेमध्ये 70% लोकांनी आपलं मत व्यक्त करायला नकार दिला आणि तिथे ते स्पष्ट झालं हे लोक वळलेले आहेत ममता बॅनर्जीच्या शिकंजातून आणि तिने नंतर चुकून आली तर दादागिरी करू नये या भीतीपोटी त्यांनी आपलं मत नोंदवायला नकार दिला। ऍक्सिस माय इंडियाने सर्वे न देणं इथेच क्लिअर झालं होतं की भारतीय जनता पार्टीची सत्ता येते आणि ममता बॅनर्जी आणि तृणमूलच्या दादागिरीतून पश्चिम बंगाल आता मुक्त होऊ पाहते। त्यामध्ये पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्या ठिकाणी ताकद लावली होती। त्या ठिकाणी आमची ताकद कमी पडली असेल, पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये जसं पश्चिम बंगालमध्ये आम्हाला उशीर झाला तसंच येणाऱ्या 5 वर्षांमध्ये केरळमध्येही चांगलं काम कार्यकर्ते त्या ठिकाणी करतील आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये पण केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकलेला असेल। झालं तेव्हा सगळ्यात जास्त मला वाटतं भारतामध्ये असं एक राज्य असेल पश्चिम बंगाल, ज्याच्यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी मतदान केलं होतं। 90% वरती वोटिंग झालं होतं आणि खरं तर आम्हा सर्वांना तेव्हाच खात्री होती की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी ही मोठ्या मेजॉरिटीने येईल आणि आज 4 मे रिझल्टचा दिवस आहे। आपण सर्वजण बघतोय खरं तर पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं, तिथे असलेल्या सर्व बेंगॉली बाई बंधूंचं मी इथे मनापासून आभार मानेन। तिथे काम करत असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचं इथे मनापासून आभार आणि अभिनंदन करीन, कारण वर्षानुवर्ष असलेली त्यांची मेहनत, खरं तर त्यांच्यावर अनेक वर्ष अत्याचार झाले तरी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कुठलंही पद सोडलं नाही किंवा काम सोडलं नाही। अथक परिश्रमाने कमवलेला हा विजय, त्यामुळे पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन। हा खरं तर लोकशाहीचा विजय आहे। कुठलीही सत्ता असेल ही जनता तिथे फैसला करत असते की कुणाला आम्हाला ठेवायचंय आणि कुणाला आम्हाला काढायचंय। त्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकांनी ठरवलं की त्यांना भारतीय जनता पार्टीचं राज्य आता हवंय आणि त्यामुळे त्यांनी तिथे मतदान केलेलं। विजयाचा शिल्पकार खरं तर भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमितजी शहा असतील, आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी असतील, ज्यांच्या खरं तर पायवाटांवरती सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतायत आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी असतील, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो।